श्री स्वामी समर्थ बहुउद्देशीय संस्था संचलित समर्थ वृद्धाश्रमाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न। आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर हे चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। न्यूज ग्रेट महाराष्ट्र, आवाज सत्याचा, ताकद जनतेची। श्री स्वामी समर्थ बहुउद्देशीय संस्था सावर्डी बुद्रुक संचलित समर्थ वृद्धाश्रम या नावाने दुर्ग मनमाड तालुका राधानगरी उद्घाटन सोहळा संपन्न झाला। या सोहळ्यास सरपंच नाथाजी कांबळे व सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच धर्मराज शिंदे यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला। आज संस्था मंजूर होण्यापासून ते मंजूर होईपर्यंत ज्यांनी मदत केली ते ज्येष्ठ वकील रोहन पवार, सीओ जाधव कामत यांचे मोलाचे सहकार्य लाभले। तसेच महाराष्ट्र राज्य श्रमिक कामगार संघटना कृती समिती कोल्हापूर अध्यक्ष गुणवंत नागटिळे व संजय सुतार यांचेही मोलाचे सहकार्य लाभले। तसेच श्रावण कांबळे म्हणाले, माझा मित्र परिवार माझ्या कायम सोबत राहिला। प्रमुख पाहुणे युवराज पाटील, टी.डी. कांबळे सर, जोग सर, काळुगुडे सर, जाधव सर, शिंदे सर, वायम पवार, प्रवीण वास्कर यांचे कायम संस्थेला सहकार्य लाभले आहे। तसेच आपल्या संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सदस्य यांचे कायम पाठबळावर आपण सर्व लोकांची कामे करू शकत आहोत, असेही त्यांनी बोलत असताना त्यांचे श्रावण कांबळे यांनी मनापासून आभार मानले। संस्थेचा मुख्य हेतू गरीब, गरजू, वयोवृद्ध व्यक्तींना कोणत्याही प्रकारची फी न आकारता आमच्या संस्थेकडून सर्व वयोवृद्ध महिला, पुरुष यांना मोफत प्रवेश घेतला जात आहे। संस्थेचे रोजचे काही नियम केलेले आहेत, त्याप्रमाणे वृद्धांना सकाळी लवकर उठून त्यांचा व्यायाम घेणे, त्यांच्या आंघोळीची सोय करण्यात आली आहे। सकाळी चहा व नाश्ता, त्यानंतर पुस्तक वाचन करणे, दुपारी 12 ते 1 पर्यंत जेवण करणे, त्यानंतर विश्रांती, रोज दुपारी डॉक्टर यांच्याकडून मेडिकल चेकअप करणे, 4 वाजता त्यांना वृद्धाश्रमासमोर फिरण्यासाठी घेऊन जाणे, परत 6 ते 8 वेळेत पुस्तक वाचन, संध्याकाळी 8:30 ते 9:30 या वेळेत जेवण करणे, त्यानंतर रोज संध्याकाळी करमणूक कार्यक्रम घेणे, असा संस्थेकडून नियमित कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। सद्य परिस्थिती पाहता वृद्धाश्रम ही एक काळाची गरज बनूला पाहिली आहे। याच्या जमान्यात आपण वावरत असताना अनेक वेळी मुलं ही वृद्ध आईवडिलांना सोडून परदेशी निघून जाणे किंवा काही वृद्ध व्यक्तींचे कोणी नातलग नसणे किंवा अशा व्यक्तींची गैरसोय होऊ नये यासाठी हे वृद्धाश्रम नेहरी कार्य तत्पर राहील, असे संस्थेचे संस्थापक श्रावण कांबळे यांनी आपल्या या कार्यक्रमाच्या दरम्यान नमूद केले।